यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे कोल्हापूरमधली, या दिवसभरातली आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। किरोलेंच्या हत्येनंतर आरोपीच्या घरावर दगडफेक करण्यात आलेली आहे। प्रीतम पाटील यांना ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांची हत्या केलेली आहे। कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा खून झाल्याचं उघड झालं आणि त्यानंतर आरोपीच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याचं कळतंय। रणजित माझगावकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रणजित, काय अपडेट मिळतात? म्हाडा कॉलनीमध्ये प्रीतम पाटील याचं एका गल्लीमध्ये घर आहे आणि गल्लीच्या शेवटी डॉक्टर कृष्णा किरवले यांचा बंगला आहे। तर ह्या खून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये कार्यकर्ते जमा झाले, जोरदार घोषणाबाजी करत ते या परिसरात आले आणि त्यांना जेव्हा हा खून किंवा मारेकरी हा प्रीतम पाटील याच गल्लीतला आहे हे कळाल्यानंतर त्यांनी प्रीतम पाटील याच्या घरावर जोरदार हल्ला चढवला, घराच्या काचा फोडल्या, दारांवर लाथाबुक्का मारलेल्या आहेत, मोठ्या दगडांचा वर्षाव केलेला आहे आणि या गल्लीमध्ये एक मोठी बुलेरो गाडी लावली होती। याचबरोबर दुचाकी जी वाहनं आहेत या सर्वांची तोडफोड केलेली आहे करत हे सर्व कार्यकर्ते घोषणाबाजी करत किरवलेंच्या बंगल्याकडे निघून गेलेले आहेत। यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस फाटा या परिसरात आला। त्याचबरोबर शीघ्र कृती दलाचे जवान सुद्धा आता या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी आता नाकेबंदी केलेली आहे। दीपक, रणजित, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।